बहुजन विकास अभियानचा प्रमुख संजय कुमार। नागपूर जिल्ह्यामध्ये काही शिक्षकाने पेपर तपासणीचं काम चक्क धाब्यावर बसून केलंय। हरकत नाही, धाब्यावर बसून पेपर तपासणी केली असेल, भूक लागली असेल, जेवायला बसले असतील, मात्र त्यांनी नुसतं जेवायला बसलं नाही तर समोरचे दारूचे खंबे ठेवून त्यांनी पेपर तपासणी करतायत। काय आदर्श शिकायला मुलांनी या शिक्षकाचा? असे जे शिक्षक आहेत दारू पितात, तंबाखू खातात, सिगरेट ओढतात, शाळेच्या वेळेमध्ये अशा सर्व शिक्षकांना शासनाने बरतरफ केले पाहिजे। अरे धाब्यावर बसून दारू पिऊन पेपर तपासा, काय चाललंय? अशा शिक्षकाला भर चौकामध्ये बुटाने मारलं पाहिजे। लाख लाख पगार तुम्ही घेता, आज विद्यार्थ्यांना नागरिक शाळेमध्ये पाडू जात। सगळे शिक्षक असे नाहीत, चार दोन शिक्षक राहतात आणि ते शिक्षक पैशाला बदनाम करायचं काम करतात। शिक्षक पेशा अत्यंत पवित्र आहे। आई वडिलांना फक्त जन्म देतात, मात्र मुलांना घडण्याचे काम शिक्षक करतात। आणि असे काही आदर्श शिक्षक समाजामध्ये आहेत। संपूर्ण शिक्षक असे नाही आहेत। जे पुन्हा शिक्षक असतील आपल्या शाळेच्या वेळामध्ये असे धाब्यावर बसून पेपर तपासणी करत असतील, नको ते काम करत असतील, तुम्ही लाख लाख पगारी असताना गोरगरीब शिक्षक विद्यार्थ्यांना मदत करा ना। तुम्हाला खर्च करायचा एवढा आवड असेल तर विद्यार्थ्यांना खर्च करा। तुमची पगार जे विद्यार्थी आवडायचे विद्यार्थ्यांना खर्च करा। तुम्ही सरकारला विनंती आहे, जे कोणी शिक्षकाचे असतील, आज मराठी शाळा पूर्ण बंद पडले। नेपाळ बघा, ते नेपाळ सर्व प्रायव्हेट शाळा बंद केल्या। आज इथे आपल्या महाराष्ट्रामध्ये सर्व मराठी शाळा, महाराष्ट्रामध्ये सर्व मराठी शाळा बंद पडले। भारतामध्ये शाळेची दुर्भाग्य अवस्था आहे। म्हणून अशी शिक्षकांना तात्काळ कारवाई केली पाहिजे। ही बहुजन विकास अभियानची मागणी आहे। या घटनेचा बहुजन विकास अभियानचा प्रमुख म्हणून जाहीर निषेध करतो। जय हिंद।